युद्धाचा 11वा दिवस उजाडला आणि युद्धानं आणखी भीषण तितकंच क्रूर रूप धारण केलंय। कारण या युद्धात काही केमिकल बॉम्ब्स वापरल्याचे आरोप होऊ लागले। तेलांच्या डिपोवर हल्ले होत आहेत, ज्यामुळे ऍसिड पावसाचा धोका निर्माण झालाय। एकीकडे युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे खरी, मात्र हे युद्ध संपता संपता कोणत्या वळणावर जाऊन पोहोचेल याची काही भयान दृश्य युद्धभूमीतून येत आहेत। पाहूया एक रिपोर्ट। इराण अमेरिकेत डर्टी युद्ध। इस्रायलनं शत्रूवर डागले व्हाईट फॉस्फरस। खरंच इराणच्या शहरांवर केमिकल हल्ला झाला। इराणकडेही आहेत केमिकल शस्त्र। इराणच्या तेहरानवरील या बॉम्ब वर्षावांनी उडवलेला विध्वंस अक्षरशः हादरवून टाकणारा आहे। अमेरिकेनं जे सांगितलं ते अखेर करून दाखवलंच। ट्रम्प म्हणाले होते इराणवर मोठा हल्ला करणार आणि तो केलाच। त्यांचं नौदल नेस्तनाबूत झालंय। आम्ही त्यांचं वायुदलही नष्ट केलं। आम्ही त्यांची संवाद यंत्रणा ठप्प केली आहे। त्यांची दूरसंचार व्यवस्थाही ठप्प झाली। मला माहित नाही की ते कसा संवाद साधतात, मात्र जो काही संवाद होत आहे तोही अमेरिका कसा ना कसा उद्ध्वस्त करेलच। हे सगळं अत्यंत वाईट आहे आणि ते लोकही वाईट आहेत। ते खरंच वाईट आहेत। ते आण्विक शस्त्र बनवणारच होते। जर आपण आपल्या मिडनाईट हॅमरद्वारे B-2 मिसाईलनं त्यांच्यावर हल्ला केला नसता तर आज त्यांच्याकडे आण्विक शस्त्र असती। 8 महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे आण्विक शस्त्र असती। दरम्यान यावेळी इराणचे तेल डेपो पुरवठा यंत्रणेलाही लक्ष्य करण्यात आले। परिणामी राजधानी तेहरानचा आसमंत पूर्णतः काळ्या धुरानं झाकोळून गेला। भूमिगत गटारांतूनही तेल गळती होऊन तिथंही आग लागली आहे। त्याची दृश्य अंगावर काटा आणणारी आहे। तेहरानमध्ये तेलाच्या टँकरनाही आग लागली आहे। अशा युद्धाच्या भयावह स्थितीतच काही पत्रकार तिथं वार्तांकन करताना दिसत आहेत। इराणच्या तेल डेपोवर हल्ला आणि अवघ्या 50 ते 70 मीटर अंतरावरून वार्तांकन। जिथं आग लागली आहे तिथून मोजून 50 ते 70 मीटरवर दूर उभा राहून हा स्थानिक पत्रकार वार्तांकन करतोय। पत्रकाराचा हा इरादा सारा इराणचाच आहे। कितीही बॉम्ब वर्षाव केला तरी आम्ही झुकणार नाही, असाच इशारा पत्रकाराच्या या कृतीतून अमेरिका इस्रायलला दिला जातोय। महायुद्धाचं ऑन द स्पॉट रिपोर्टिंग। इराणच्या तेल डेपोवर हल्ला, तेहरानवर अमेरिका इस्रायलचा हल्ला, पूर्ण तेल डेपोमध्ये आग, टॉम हॅक मिसाईलनं हल्ला केल्याचा दावा। दुसरीकडे केवळ तेल डेपोंवर हल्ले करून अमेरिका इस्रायल थांबलेले नाहीत, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीकडेही त्यांनी लक्ष वळवलंय। इथल्या इराणी जहाजांना टार्गेट करण्यात आलंय। त्याची काही दृश्यही समोर आली आहे। काही माहितीनुसार अमेरिकेनं एल एंगा बंदरावर हल्ला केला, त्यावेळी कासिम सुलेमानी युद्धनौकेचं मोठं नुकसान झालं। होर्मुझ जवळही तणाव वाढल्यानं जगाच्या तेल पुरवठ्यावर परिणाम झालाय। खरं तर हा मार्ग इराणनं युद्ध सुरू होताच बंद केलाय, मात्र आता हल्ले वाढल्यानं इराणला हा मार्ग पूर्ण बंद करण्याचं आयतं कारण मिळालंय। येत्या काही दिवसात आणि आठवड्यांमध्येच आम्ही इराणला चांगली बातमी देऊ। आम्ही आपल्या शत्रूंना त्यांच्या चुकांसाठी असा धडा शिकवू जे ते कधीही विसरणार नाहीत। इराणी सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। आमचं सैन्यदल सुद्धा पूर्णतः सज्ज आहे। जगाला हे चांगलं माहिती आहे की इराण कधीच युद्ध सुरू करत नाही, मात्र युद्ध कसं संपवायचं ते इराणला चांगलं माहिती आहे। आणि हे उत्तर इराणनं मिसाईल हल्ल्यातून दिलंय। इराणनं इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर नवे मिसाईल डागले आणि हा हल्ला नव्या सुप्रीम लीडरना समर्पित करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। इराणी स्टेट मीडियानंही याची पुष्टी केली आहे। त्यानंतर इराणी कमांडर नईनी यांनीही इराण मोठ्या युद्धासाठी तयार असल्याचा दावा केलाय। किमान 6 महिन्यांसाठी इराण युद्ध सुरू ठेवेल असा दावा त्यांनी केलाय। आमच्याकडे जबरदस्त मिसाईल्स आहेत। आमच्याकडे बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल्सचा साठा आहे। शिवाय ड्रोन आणि इतर घटक हत्यारही आहेत। हे सगळं मोठ्या लांब लचक युद्धासाठीही उपयुक्त आहे। आम्ही तर किमान 6 महिन्यांच्या पूर्णवेळ युद्धाची तयारीच केलेली आहे। हो, सध्या सुरू असलेल्या वेगाचीही आम्हाला कल्पना आहे आणि त्याच तीव्रतेनेही लढण्याची आमची तयारी आहे। आम्ही युद्धात आतापर्यंत केवळ दुसऱ्या पिढीच्या मिसाईलचाच वापर केलाय। जे गेल्या 10 वर्षात तयार करण्यात आले ते तर अजून वापरलेलेच नाहीत।
تمام عیار 6 थोडक्यात खरंच इराण 6 महिने हे युद्ध कसं लढणार, त्यासाठी तो पारंपरिक शस्त्र वापरणार की त्यांच्याकडे काही रासायनिक हत्यारही आहेत? इस्रायलचा फॉस्फरस अटॅक. गेल्या काही दिवसात युद्धात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप दोन्हीकडून केला जातोय. इस्रायलनं लेबनॉनमध्ये व्हाईट फॉस्फरसचा वापर केल्याचा आरोप होतोय. हे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघनच असल्याचा आरोप आहे. इराणनं क्लस्टर बॉम्ब डागला. दुसरीकडे इस्रायलनंही इराणनं युद्धात सर्व सीमा ओलांडल्याचा आरोप केलाय. इराणनं सर्वप्रथम इस्रायलवर क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचा आरोप इस्रायलनं केलाय. त्यानंतर क्लस्टर बॉम्बिंगचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले, मात्र याची कोणी पुष्टी केलेली नाही. अमेरिका महाबॉम्ब वापरणार? तर अमेरिका अशी लष्करी ताकद आहे ज्याच्याकडे केमिकल, बायोलॉजिकल आणि आण्विक हत्यारं देखील आहेत. त्यामुळे आता अमेरिकाही रासायनिक हल्ला करणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. या मिशनचं लक्ष स्पष्ट आहे आणि या अभियानात अमेरिकेचं हे महान सैन्य का उतरलंय हे अमेरिकन जनतेला सांगणं गरजेचं आहे. अमेरिकेला इराणी सरकारची मिसाईल डागण्याची क्षमताच नष्ट करायची. त्यासाठी त्यांचे मिसाईल आणि लॉन्चर, मिसाईल कारखाने, त्यांचं नौदल हे सारं काही नष्ट करावं लागणार आहे. अमेरिका किंवा इस्रायल दोघांच्याही रडारवर आहे इराणची राजधानी तेहरान. तेहरानची लोकसंख्या आहे सुमारे 1 कोटी. इतिहासात पहिल्यांदाच नागरी औद्योगिक वसाहतीला लक्ष्य करण्यात आलं असावं. इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीनं दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे देशात सुमारे 10,000 नागरी वसाहतींचं, वास्तूंचं नुकसान झालंय. तर तेल प्रकल्पांमध्ये हल्ले झाल्यानं तेहरानवर आम्लयुक्त पावसाची शक्यता आहे आणि अशा पावसात माणसाची त्वचा जाळण्याची क्षमता असते. परदेशी ताकदींची स्वप्न आणि युद्धाबाबत त्यांचे भ्रम यामुळे इराण अगदी कब्रस्थान झालं आहे. त्यामुळे दुसऱ्या देशांनीही समजून घेतलं पाहिजे की इराणचं इस्लामी गणराज्य आणि इराणी जनता देशाची अखंडता, त्याचं पावित्र्य, त्याच्या सीमांचं संरक्षण करणं हे पुरेपूर जाणते. मात्र जगातील इतर देशांनी जो मार्ग निवडला आहे तो पाहता त्यांना असं वाटतंय की ते कोणत्याही गैरमार्गाने इराणवर हल्ला करू शकतात आणि सुरक्षित राहू शकतात. तर तो त्यांचा गैरसमज आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. इराणवर कुठूनही आणि कसाही हल्ला झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही तोडीसतोड उत्तर देऊ, तेही कायद्याच्या चौकटीत राहून. थोडक्यात युद्ध ज्या पद्धतीनं तीव्र होत चाललंय ते पाहता सामान्य नागरिकांनाच याचा फटका अधिक बसणार आहे. अशात जर खरंच तेल डेपोंवरील हल्ले आणि रासायनिक शस्त्रांचा वापर झाला तर त्यामुळे हवा दूषित होईल. इराणच्या आण्विक प्रकल्पांमधून गळती झालीच तर मात्र चांगलाच हाहाकार उडेल. रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडेल आणि एकदा का हा संहार सुरू झाला तर तो कुणाच्याही आटोक्यात राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.